तर आज आपण आलो होतो डायरेक्ट आळंदी देवाची, तालुका खेडमधील, जिल्हा पुणे. तिथं नाही का माऊलींच्या समाधीच्या म्हणलं चला दर्शनाला तरी जाऊन येऊ. आता बरेच दिवस झालं होतं आपण पुण्याला आलो होतो आणि डायरेक्ट कधी FY ला होतो ना तेव्हा आपण माऊलींच्या दर्शनाला आलो होतो, त्याच्यावर काय आलोच नव्हतं. तिथं आलो आपण डायरेक्ट YCM वरून बस पकडली आणि डायरेक्ट आळंदी देवाची इथं आलो आपण. तिथं आल्या आल्या आपण बघितलं इंद्रायणीच्या म्हणजे नदी पात्रात एक माणूस तिथं मस्तपैकी आंघोळ वगैरे करीतात. म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला कळून जातं म्हणजे लोकांची आस्था कुठपासून चालू होते आणि कुठे जाऊन संपत्ती. म्हणजे संपायला असं काही एंडच नाही, अनलिमिटेड असताय म्हणजे देवावर अशी. तशी ईद आपल्याला ईद आल्यावर समजतं सगळं. म्हणजे सगळा असा परिसर वगैरे पाहून आपल्याला म्हणजे तुम्ही जर गेले तिथं म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला नेमकी आस्था ती कशी आहे. तुम्ही जर गेले तिथं तर तुम्हाला ती समजू शकते. तिथून आपण पुढे गेलो आणि डायरेक्ट म्हणलं आता चला ना मंदिरात वगैरे दर्शन वगैरे घेऊन येऊ. त्याच्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी तिथं मंदिरात आपण गेलो होतो. आणि आतमध्ये गेल्या गेल्या इथं नाही का एक समथिंग वृक्ष होतं, कोणतं होतं नाही माहिती, पण ते आजान बागेत आजान वृक्ष म्हणून काहीतरी होतं. तिथं आपण गेलो, तिथं पाय वगैरे पडलो होता. आपल्याला तर नाही माहित त्याचा नेमका विषय काय, नेमका इतिहास काय. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आपल्याला नक्की म्हणजे आपल्याला कळवा. आणि लाईक आणि फॉलो करायला अजिबात पण विसरू नका. आणि शेअर मात्र नक्की करा ज्याच्यासोबत तुम्हाला जायचंय आळंदी देवाचीला. त्याच्यानंतर तिथं आतमध्ये गेलो, गाभाऱ्यात गेलो तर आपल्याला हे कळलं की संत तुकाराम महाराजांनी 1885 साली हे बांधलं होतं. म्हणलं जाऊ द्या चला थोडीफार माहिती तर म्हणजे मिळूनच गेले आपल्याला इथं आल्या. तिथून बाहेर आलो, बाहेरचा परिसर पण म्हणजे एकदम सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे तुम्ही किती पण वेळ बसले तिथं तुमचं मन रमून जाईल डायरेक्ट. म्हणजे बोर झालं का डायरेक्ट तिथं जाऊन बसायचं बाबा,